एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि माझी जुगलबंदी होऊन जाऊ द्या असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या परळमधील प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलत होते। आता उद्धव ठाकरेंचं आवाहन मुख्यमंत्री स्वीकारणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर गुन्हे दाखल झालेले सर्वाधिक उमेदवार हे शिवसेनेतच आहेत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। आता साधू संत बाजूला गेले, अडवाणी वगैरे बाजूला गेले, कलानी तुमच्या थापा मुंबईकरांना पटणार नाहीत, पण बोलायचं असेल हा एवढा सगळा मुंबईकर आलेला आहे, सगळ्यांना आणखीन मुंबईकरांना बोलूया आणि एकाच व्यासपीठावरती मी आणि मुख्यमंत्री जुगलबंदी होऊ द्या, माझी तयारी आहे। आणि जुगलबंदी कसली? आम्ही केलेली कामं आणि मी केलेल्या कामातलं एक तरी काम तुम्ही खोडून दाखवा, माझं जाहीर आव्हान आहे। सगळ्यात जास्त गुन्हे असलेले उमेदवार हे शिवसेना पक्षाचे 63 उमेदवार हे गुन्हेगार शिवसेना पक्षाने दिले आहेत। 43 गंभीर गुन्हे हे शिवसेनेच्या उमेदवारांवर आहेत आणि त्या गुन्ह्यांची सगळी संख्या जर आपण बघितली तर 81 गंभीर गुन्हे हे शिवसेनेच्या उमेदवारांवर या ठिकाणी आहेत। या मुंबईमध्ये सर्वाधिक गुन्हेगारांना तिकीट जर कोणी दिलं असेल तर ते शिवसेनेने दिलं आहे आणि या ठिकाणी मात्र आम्हाला म्हणतात भारतीय जनता पार्टी ही गुन्हेगारांची पार्टी है। एकदा जरा अपने गिरेबान में भी झांक कर देखो, सच क्या है ये तुम्हें नजर आएगा। कभी आईने के सामने भी खड़े होकर देखो, सच क्या है तुम्हें नजर आएगा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।